हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण इथं प्रिन्सेस कट ब्लाउजची संपूर्ण शिलाई एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत, जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत त्यांना सुद्धा सहज जमेल। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। सर्वात पहिले बघा, इथं पाठीमागचा भाग आहे त्याचे आपण टक्स घेणार आहोत। तर जर डीप गळा जर राहिला तर किती इंच वरती आपल्याला पाठीमागचे जे टक्स आहेत ते घ्यायचे आहे, ते थोडक्यात मी इथे तुम्हाला सांगते। तर बघा, इथं या पद्धतीने ब्लाउज जे आहे पलटवून घ्यायचं आहे। पाठीमागचा भाग आहे तो, आणि 2 इंचावरती आपण मार्क करायचं इथं। ते आपल्या शिलाई मार्जिनसाठी राहतं 2 इंच। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हे जो गळा आहे तो त्याच्यावरती ठेवून ते मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे पाठीमागचे टक्स आपले इथं परफेक्ट येतील। तर खूपच सोपी अशी ट्रिक आहे ही, तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। आता बघा, 4.5 इंचावरती दोघं बाजूला असे लाईन ओढून घेतली मी। या पद्धतीने पकडायचं आहे बघा, आणि इथं अर्ध्या इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे, आणि तिरकस अशी लाईन जिथं आपण 4.5 इंच मोजलंय तिथपर्यंत ही आपल्याला शिलाईन करून घ्यायची आहे। तर इथं बघा, डबल टिप द्यायची आपल्याला। जे टक्स आहेत ते खालच्या साईडला डबल टिप देऊन शिलाईन लॉक करायची आहे। हे पाया पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा तसंच करायचं आहे। हे पाया पद्धतीने पकडायचं, हे पाया पद्धतीने अर्ध्या इंचावरती मार्क करायचं आणि डबल टिप देऊन इथं शिलाई लॉक करायची। तर बघा, यात सगळे जेवढे ब्लाउज कस्टमरचे येतात त्यांचे मी याच पद्धतीने टक्स जे आहे पाठीमागचे ते याच पद्धतीने घेते। तर असं घेतल्याने काय होतं की आपण जेव्हा ब्लाउज घालतो तेव्हा पाठीमागून ब्लाउज जो आहे तो उचकत नाही। हे बघा, या पद्धतीने आता टक्स आहे ते एकमेकांसमोर करायचे। हे बघा, या पद्धतीने, आणि आपल्याला अर्ध्या इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। जरी तुम्ही मागे कमरपट्टी लावत असाल तरी सुद्धा याच पद्धतीने एकमेकांसमोर घ्यायची आहे आणि मग कमरपट्टी जॉईंट करायची आहे। तर असं केल्याने काय होतं की जेव्हा ब्लाउज घालतो तेव्हा एकदम फिनिशिंगमध्ये पाठीमागून ब्लाउज थोडाफार सुद्धा उचकत नाही। तर इथे बघा, आता समोरचे जे पार्ट आहे उजव्या हाताकडे बाजूकडचं ते कसं जॉईंट करायचे ते पाहूया आपण। आता बघा, इथं कटोरी जी आहे ती खालच्या साईडला सरळ बाजू करून ठेवलेली आहे, आणि वरती साइड पीस जे आहे ते उलट्या बाजूने ठेवलेलं आहे, आणि या पद्धतीने खालून जॉईंट करायचं आहे बघा। तर याचा कटिंगचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज जाऊन पाहू शकता, तिथं डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते मी। आता बघा, टोक जे आहे ते एकमेकांकडे या पद्धतीने ठेवायचे आहे, मी दाखवते त्या पद्धतीने। हे पहा, या पद्धतीने। आता बघा, पप येण्यासाठी इथं एक खूपच महत्त्वाची ट्रिक सांगते तुम्हाला मी। सगळ्या ब्लाउज तुम्ही या पद्धतीने करू शकता। इथे 2 इंचावरती जिथे आपण कटोरी जॉईंट केली तिथं 2 इंचावरती मार्क करायचं, आणि इथं पाव इंचापेक्षा कमी इंच इथं घ्यायचं आहे, आणि या पद्धतीने बघा टक्स घेऊन घ्यायचा छोटासा। हे पहा, या पद्धतीने किती छान पफ आलेला आहे इथं। तर आता क्रॉसपट्टी जॉईंट करून घेऊया आपण। हे पहा, या पद्धतीने खालच्या बाजूकडून ठेवते मी इथं, आणि हे जे शिलाई मारली होती आपण राऊंडमध्ये तिला आपल्या साईडकडे करायचं आहे। गोल राऊंड शेप येतो त्याच पद्धतीने अर्ध्या इंचावरती टिप मारून घ्यायची आहे, तर डबल टिप देऊन द्यायची। हे बघा, जेवढे आपले पार्ट असतात समोरचे किंवा बाही असो तर आपल्याला डबल टिप द्यायची। इथं सुद्धा बघा तशी टिप मारायची आपल्याला अर्ध्या इंचावरती। आता बघा, डावीकडून बाजूकडून सुद्धा तसंच करायचं आहे। जी कटोरी होती ती खालच्या साईडला ठेवायची आणि वरून जॉईंट करायचं। हे साइड पीस आहे ते, हे पहा, या पद्धतीने। तर हे कस्टमरचं ब्लाउज आहे, तर याची आपण फिटिंग सुद्धा बघणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा। 38 साईजचे हे ब्लाउज आहे, तर त्याचे अस्तर आणि कापड जे आहे कसं जॉईंट करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी या चॅनलवरती, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। हे पहा, या पद्धतीने फोल्ड करायचं, 2 इंचावरती मार्क करायचं आहे, आणि इथं पाव इंचापेक्षा कमी घ्यायचं आहे, आणि तिथे आपल्याला डबल टिप इथे देऊन द्यायची। हे पहा, या पद्धतीने। आता बघा, क्रॉसपट्टी जोडताना वरती ठेवली बघा सरळ बाजूवरती, आणि अर्ध्या इंचावरती इथं टिप मारून घ्यायची आहे। इथे बघू शकता, या पद्धतीने बघा कस्टमरचं ब्लाउज आहे। पहिल्यांदा माझ्याकडे शिवायला टाकलं होतं आणि त्यांना एवढं छान बसलं हे ब्लाउज, तर परत अजून त्यांनी माझ्याकडे 2-3 ब्लाउज
शिवायला दिलेले आहेत। तर लांब बाहीचं ब्लाऊज आहे, 10.5 इंचाची बाही आहे। आता बघा इथं आपल्याला समोरची जी हुक लूप पट्टी असते ती जॉईंट करायची आहे। तर पाठीमागचा गळा कट केला होता त्याचं कापड मी अस्तरचं घेतलेलं आहे इथं, हे पहा या पद्धतीने। आता डाव्याकडील बाजूकडे आपल्याला काय करायचे आहे, या पद्धतीने उलट्या बाजूने जी पट्टी आपण कट केली ती या पद्धतीने शिवायची आहे। परत एकदा त्याच्यावरती आपल्याला बघा एकदम कोपऱ्यावरती दाबटीप द्यायची आहे, हे बघा या पद्धतीने। आता असं बघा या पद्धतीने फोल्ड करायचं, खालच्या बाजूला व्यवस्थित धरून, हे बघा असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि सेंटरला अशी इथं आपल्याला टिप देऊन द्यायची आहे। खालच्या साईडला डबल टिप द्यायची आहे। एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं, हे बघा एकदम व्यवस्थित आलेले बघा। आता बघा उजव्या हाताकडील बाजूकडे जी पट्टी आहे ती आपल्याला सरळ बाजूकडे ठेवायची आहे, वरती डबल फोल्ड करायची या पद्धतीने बघा वरती ठेवायची आहे। इथे बघा 1/2 इंचावरती टिप मारायची आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हे बघा या पद्धतीने। आता मध्ये फोल्ड करायची ती पट्टी आहे ती आणि वरून आपल्याला इथं दाबटीप द्यायची आहे बघा, हे बघा या पद्धतीने। एक्स्ट्राचं कापड दिसते ते कटिंग करून घेऊया आपण, हे बघा। आता पहा दोघं साईडचे पार्ट जे आहे ते शिवून झालेले इथं, ते इथं बघा कमी जास्त आहे की नाही गळा जो आहे तो चेक करून घ्यायचा आहे। पहिले काय करायचं, ब्लाऊज मापाचा ब्लाऊज असेल ना ते ठेवून आपल्याला ती पट्टी आहे ती हुकाची पट्टी चेक करून घ्यायची बघा, आणि एक्स्ट्राचं असेल तर कट करायचं इथं, हे बघा 1 इंच तिकडच्या साईडचं थोडंफार जास्त वाटतंय ते इथं कटिंग करून घेते। 1-2 ब्लाऊज राहतात त्यांना असं गळा जो आहे समोरचा खालीवर होऊन जातो, तर या पद्धतीने कट करायचा, हे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं। एक्स्ट्राचं दिसतंय ते इथं कट करायचं आपल्याला, या पद्धतीने सरळ बाजू करून दाखवते तुम्हाला मी, हे बघा या पद्धतीने असे कटिंग करून टाकायचं आपल्याला। 16 इंचचं हे ब्लाऊज होतं, पूर्ण उंची ब्लाऊजची। आता बघा चेक करून घ्यायचं, अजून थोडंसं वाटतंय तिथे कटिंग करून घेते मी, हे बघा या पद्धतीने। आता बघा उजव्या हाताकडील बाजूकडे गळ्याकडून आपल्याला ही पट्टी जी आहे ती जॉईंट करायची आहे। 1.5 इंचाची पट्टी घेतलेली मी इथं, ही डबल फोल्ड केली आहे। तर इथं पायपिंग वगैरे काय करणार नाही मी, गळपट्टी लावते, हे बघा छोटे छोटे कट द्यायचे आपल्याला इथं, हे पहा या पद्धतीने थोडंसं नखाने प्रेस करायचं आणि बघा उलटं करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला टिप देऊन द्यायची बघा। एकदा तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। आणि एक्स्ट्राचा अर्धा इंच कापड सोडला होता तो मध्ये फोल्ड करून इथं शिवून घ्यायचं आपल्याला बघा, या पद्धतीने, हे बघा किती छान फिनिशिंगमध्ये दिसतंय। आता एका साईडला सुद्धा तसंच करायचं आहे। आता इथं काय करायचं आहे, वरून आपल्याला शोल्डरकडून पट्टी आहे ती जॉईंट करत यायची आहे, या पद्धतीने बघा जॉईंट करायची आपल्याला, हे पहा या पद्धतीने। गळ्याकडील बाजूकडे अर्धा इंच आपल्याला पट्टी एक्स्ट्राची सोडायची आहे, हे पहा या पद्धतीने छोटे छोटे कट द्यायचे इथं, हे बघा या पद्धतीने नखाने प्रेस करायचं व्यवस्थितपणे, या पद्धतीने मध्ये जो अर्धा इंच आपण सोडलं होतं ती पट्टीमध्ये फोल्ड करायची आणि एकदम कोपऱ्यावरती अशी, हे पहा खाली जी आपण पट्टी वाळतोय ती सरळ बाजूकडे दिसणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला इथे पट्टी जॉईंट करायची आहे, टिप द्यायची आहे, हे बघा एकदम फिनिशिंगमध्ये आलेलं आहे, इथे बघू शकता। आता बघा शोल्डर जॉईंट करूया आपण इथं, समोरचा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आहे कसं जॉईंट करता बघा। आता इथं बघा डीप गळा होता हा, तर 1/2 इंचावरती बघा इथं शोल्डर जॉईंट करते,
ते खडूने मार्क करून घ्यायचं आहे 1.5 इंचावरती। हे बघा या पद्धतीने 1.5 इंचावरती आपल्याला टिप मारायची आहे। हे बघा या साईडला अर्धा इंच आणि त्या साईडला गळ्याकडील बाजूकडे 1.5 इंचावरती या पद्धतीने आपल्याला 2-3 टिपा इथं टाकून घ्यायचे आहे। आता बघा दोघं पार्ट आहे ते कमी जास्त आहे का चेक करून घ्यायचे। बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं दिसतंय थोडं ते कट करून टाकायचं आहे। चेक केल्याने काय होतं की आपलं जेव्हा आपण बाही जॉईंट करतो तेव्हा कमी जास्त होत नाही बाही, आणि फिनिशिंग सहित आपली जेव्हा आपण बाही शिवतो व्यवस्थित फिटिंगमध्ये आणि व्यवस्थित बसते ती, शोल्डर वगैरे उतरत नाही या पद्धतीने शिवल्याने। आता एका बाजूकडे शोल्डर जोडून घेऊया आपण। तर याला सुद्धा याच पद्धतीने 1.5 इंचावरती आपल्याला टिप द्यायची आहे। हे बघा या पद्धतीने खडूने मार्क करून घ्यायचं। हे बघा इथं डबल टिप द्यायची। हे बघा याचे सुद्धा तसंच चेक करायचं आहे कमी जास्त आहे की नाही ते, दोघं साईडचं चेक करायचं। शोल्डर जॉईन झाल्यावर एक्स्ट्राचं दिसत असेल त्याच्याने खडूने मार्क करायचं आणि कट करून टाकायचं। हे बघा फिनिशिंग सहित व्यवस्थित दिसतंय, थोडंसं बाहेर दिसतंय त्याला कट करून घेते, सरळ करून घेतलं बघा इथं मी। आता बाही इथं बघा वरती आपला पाठीमागचा भाग आहे आणि खालच्या साईडला पुढचा भाग आहे बघा। बाही चेक करून घ्यायची। हे बघा या पद्धतीने सेंटर काढायचं बाहीचं, सेंटरपासून आपल्याला पहिले शिवायचं आहे बघा। बाही बिलकुल ओढायची नाही आहे, जशी आहे तशीच ठेवून आपल्याला हळूवारपणे इथं शिवून घ्यायचं आहे बघा। हे पहा या पद्धतीने। आता तिकडच्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने बाही जॉईन करून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कापड धरायचं आहे। थोडं थोडं धरत आपल्याला इथं टिप टाकायची आहे। इथं बघू शकता बघा व्यवस्थित बाही पण पुरली। आता डबल टिप टाकून घेऊया इथं। हे बघा ब्लाऊज त्याने घालून एवढं छान बसला त्यांना, त्या ताईसुद्धा खूपच खुश झाल्या। वटपौर्णिमेसाठी त्याने शिवला होता हा ब्लाऊज। हे बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचं कमी जास्त आहे का। एकमेकांवरती ठेवून आपल्याला इथं कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची एक सरळ बाजूवरतीच। ते बघा एक्स्ट्राचं दिसते तसं राहू द्यायचं आणि कोपऱ्यावरती एकदम अशी आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं दिसते ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बाही शिवून घ्यायची आहे। बाहीचं सेंटर काढायचं, पहिले बाही चेक करून घ्यायची खालीवर आहे की नाही ते। खालीवर असेल तर तुम्ही कट करून घ्यायची ती। बघा सेंटर काढायचं, मध्यावरती ठेवायचं आहे। जिथे आपण शोल्डर जॉईंट केलं तिथे जे आपण पॉईंट घेतलेला आहे, खडूचं मार्क केलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि तिथून ही बाही आपल्याला जॉईंट करायची आहे। जशी आहे तशीच, बिलकुल पण ओढायची नाही आहे। हे बघा या पद्धतीने। या पद्धतीने टिप मारायची बघा। खूपच सोपी पद्धत आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ब्लाऊजची कटिंगचा आणि अस्तर आणि कापड जे आहे कसं जॉईंट करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे या चॅनलवरती, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर बघा या पद्धतीने बाही शिवून घ्यायची। या पद्धतीने डबल इथं चेक करून घ्यायचं खालीवर आहे की नाही ते, आणि एकदम कोपऱ्यावरती सरळ बाजूकडून आपल्याला टीप टाकायची इथं। हे पहा डीप गळ्यासाठी शोल्डर कसं कट करायचं आहे ते इथं मी व्यवस्थितपणे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी। आता बघा सरळ बाजूकडून आपल्याला ब्लाऊज जे आहे ते उलट्या बाजूकडे पलटवून घ्यायचं आहे।
हे बघा या पद्धतीने पलटून घेतलं बघा मी। जी आपण टिप मारली होती सरळ बाजूकडे एकदम कोपऱ्यावरती याला सुद्धा उलट्या बाजूने टिप मारायची आपल्याला। हे बघा या पद्धतीने टिप टाकायची आहे व्यवस्थित करून। खालून डबल टिप द्यायची आहे। दुसरी बाजूकडून बस तसंच पलटवून घ्यायचं आहे आणि कोपऱ्यावरती एकदम टिप मारायची आहे। हे पहा या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती टिप मारायची आहे। बघा या पद्धतीने। तर बघा फिटिंग करताना काय करायचं आहे, मापाचं ब्लाऊज असेल ते घ्यायचं आहे बघा। ते एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला मी फिटिंगची। आता इथे बघा सर्वात पहिले काय करायचं, दंडघेर मोजून घ्यायचा आहे। मापाचा ब्लाऊज असेल त्याचा दंडघेर टाकायचा आहे। तर इथे बघा 6.5 इंच दंडघेर होता। त्याच्यानंतर बघा जी आपण बाही आपण शोल्डर पासून जॉईन केली तिथून बघा जेवढं येते तेवढं त्या बाहीचं तेवढंच आपल्याला इथं या पद्धतीने मोजायचं आहे। तेवढं अंतर आपल्याला इथे टाकायचं, म्हणजे 8 इंच आलं होतं तेवढं टाकलं मी। आता खालून बघा कमर सुद्धा याच पद्धतीने टाकायचं आहे। हे बघा 9 इंच आलेले आहे। हे पहा या पद्धतीने। आता बघा जे तिघं पॉइंट आहे घेतलेले तिथे बघा या पद्धतीने लाईन ओढायची आहे आणि टिप टाकायची, इथं सरळ लाईन ओढायची आहे। हे पहा तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बसला त्यांना। दोघं साईडचं मोजायचं आहे आपल्याला इथं। तर आपण जेव्हा ब्लाऊज घालतो ते जेव्हा आपला उजवा हात असतो हा मोठा असतो, डावा हात हा छोटा राहतो। त्याच्यानुसार आपल्याला दोघंकडील बाजूकडून आपल्याला इथं माप टाकायचं आहे। पहा थोडंफार अंतर कमी पडतं, त्याच्यानुसार त्याच पद्धतीने आपल्याला इथं बघा टिप टाकून घ्यायची आहे। पहा इथं 6.5 इंचावरती मार्क करते मी इथं। त्याच्यानंतर इथं बघा छातीची घडी मोजून सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता। आता इथं बघा इथून जे आहे जेवढं आहे तेवढं मी एक्स्ट्राचं अर्धा इंच जास्त घेतलं आहे। त्या साईडला 9 इंचावरती मार्क केलं होतं। हे बघा या पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची। हे बघा या पद्धतीने टिप टाकून घ्यायची आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल तर तुम्ही लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात पहिले पोहोचतील। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायचा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा सरळ आलं आहे ते, त्या साईडला सुद्धा व्यवस्थितपणे सरळ टिप आलेली बघा, इथं बघू शकता तुम्ही। इथं ब्लाऊजच्या फिटिंगनुसार इथं एकदा चेक करून घ्यायचं आणि टिप टाकून घ्यायचे 2-3 एक्स्ट्राच्या। हे बघा असं गोल राऊंड सुद्धा असं कमरेचा भाग तुम्ही इथं मोजू शकता। या पद्धतीने हे बघा 35 आलेले आहे। इथे 34.5 पाहिजे होतं मला, किंचित थोडंसं जास्तीचं आहे। हे बघा या पद्धतीने डबल टिप टाकून घ्यायचे, टिपा 2-3 एक्स्ट्राच्या टिपा टाकून घ्यायच्या आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता। हे पहा या पद्धतीने जेवढ्या टिपा टाकता येतील तेवढ्या 2-4 टिपा इथं एक्स्ट्राच्या टाकून द्यायचे आहे। या पद्धतीने फिटिंग करायचं आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघायचं आहे। हे पहा एक्स्ट्राच्या 2-3 टिपा इथं परत टाकून द्यायची आहे शिलाई। तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते मी। चला तर भेटूया पुढच्या छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।